वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। पुंडरीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 135 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचं चिंतन केलंय। आज आपण चौथ्या अध्यायातल्या 136 क्रमांकाच्या ओव्यांच्या पुढील ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा यज्ञाच्या प्रक्रियेची वेगवेगळी पद्धती यांचं स्पष्टीकरण करतायत। आपण मागच्या काही दिवसांपासून या यज्ञ संस्कृतीवर निरूपण करण्याचा प्रयत्न करतोय, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी ज्ञानाग्नीच्या आधारावर आत्मसंयमरूपी योगाग्नीमध्ये इंद्रियांच्या द्वारे घडणाऱ्या कर्मांना समाविष्ट समर्पित करणाऱ्या याज्ञिकांचं वर्णन केलेलं आहे। त्याचं वर्णन करत करत माऊली पुढं काय म्हणतायत ते आपण बघूयात। माऊली म्हणतायत, ते तसोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्माच्या आहुती तिये ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया। अर्थात नंतर यजन करणाऱ्या जीवरूप दीक्षिताने सोहम मंत्राने त्या प्रदीप्त झालेल्या ज्ञानाग्नीत इंद्रिय कर्मांच्या आहुती दिल्या। अर्थात भगवान परमात्म्याला अर्पण करण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या वेगवेगळ्या पद्धतींचं इथं वर्णन भगवंत करताना दिसत आहेत आणि माऊलीसुद्धा करताना दिसत आहेत। कारण भगवंताला काय द्यावं, कसं द्यावं, किती द्यावं, कुणी द्यावं, ह्या सगळ्या गोष्टी कळणं अध्यात्मामध्ये, साधनेमध्ये, पारमार्थामध्ये, आराधनेमध्ये अतिशय आवश्यक आहे। भगवंताला आपण देतो, पण त्या देण्यामागची भावना काय, देण्यामागची भूमिका काय, जे आपण देतोय ती दिली जाणारी वस्तू कोणती, आपण जे देतोय ती देताना घडणारी प्रक्रिया कोणती, ज्याला आपण देतोय तो कोण आहे, ज्याला आपण देतोय त्याला आपण काय मानून देतोय, या सगळ्या सूक्ष्म गोष्टी आहेत। आणि या सगळ्या सूक्ष्म प्रश्नांची उत्तरं आपल्याला या निरूपणामध्ये सापडू शकतात। कारण समर्पणाचे, दानाचे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत। एक अज्ञानी व्यक्तीनं केलेलं समर्पण आणि दुसरा ज्ञानी व्यक्तीनं केलेलं समर्पण। इथं ज्ञानी शब्दाचा अर्थ ज्ञानी व्यक्तींमध्ये ज्या वेगवेगळ्या अवस्था आहेत, जे वेगवेगळे प्रकार आहेत, ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत, त्या सगळ्यांना एकत्रितपणे आपण ज्ञानी व्यक्तीचं समर्पण किंवा ज्ञानी व्यक्तीनं दिलेलं दान म्हणू किंवा आहुती म्हणू। आणि दुसरा प्रकार आहे अज्ञानी व्यक्तीकडून घडणारं समर्पण किंवा अज्ञानी व्यक्तीकडून घडणारी आहुती। असे दोन महत्त्वाचे प्रकार आपल्याला समर्पणाचे दिसतात। जो स्वतः अज्ञानी आहे तो जेव्हा समोरच्याला काही देतो तेव्हा त्याचं अज्ञान त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये समाविष्ट झालेलं असतं, सहभागी झालेलं असतं। त्यानं जी गोष्ट समर्पित केलेली आहे त्या गोष्टीच्या निवडीतही अज्ञान असतं, ज्या पद्धतीनं तो समर्पणाची प्रक्रिया निवडतो त्या प्रक्रियेतही अज्ञान असतं। तो ज्याला हे समर्पण करतोय त्याला ओळखण्यातही त्याच्या अज्ञानाचा समावेश झालेला असतो। या सगळ्या प्रक्रियेमध्ये अज्ञान आणि अज्ञानत्व यांचा पूर्णपणे समावेश झालेला असतो। अज्ञानी व्यक्ती स्वतःच्याच बद्दल अनभिज्ञ असल्यामुळं आणि जो स्वतःच्याच बद्दल अनभिज्ञ आहे किंवा ज्याला स्वतःचंच ज्ञान नाही,
ज्याला मी कोण आहे हेच नीटसं कळालेलं नाही, त्याला जगामध्ये जे काही कळालेलं आहे ते सगळं चुकीचं आहे, सगळं विपरीत आहे. कारण ज्याला तो ज्ञान मानून बसलेला आहे त्या ज्ञानाचा पायाच मुळात चुकलेला आहे. कारण ज्ञानाची सुरुवात स्वपासून होते, माहितीची सुरुवात स्वपासून होते. ज्याला स्वतःबद्दलचीच परिपूर्ण माहिती नाहीये, ज्याला मी कोण आहे हेच नीटसं कळालेलं नाहीये, मग त्याला जे जे काही कळालेलं आहे ते सगळं त्याला चुकीचं कळालेलं आहे. मग अज्ञानी कोण? तर ज्याला वाटतं की मी देह आहे, या देहाला जे नाव ठेवले तो मी आहे. हा देह ज्या कुळात जन्माला आलाय ते कुळ माझं आहे. ज्या आईवडिलांच्या पोटी मी जन्माला आलो ते माझे आईवडील आहेत. आणि मग नातलग, भाऊकी, गावकी, मग सगळा गोतावळा. या सगळ्यांबद्दल त्यानं काही एक स्वतःचं ज्ञान तयार केलेलं असतं. पण या सगळ्या ज्ञानाची सुरुवातच चुकलेली आहे. कारण तो शरीराला मी मानायला लागलाय. आणि जो शरीराला मी मानतो तो शरीराच्या आवडीनिवडी म्हणजे स्वतःच्या आवडीनिवडी असं निश्चित करत असतो. त्याला जे खायला आवडतं, त्याला जे ऐकायला आवडतं, त्याला जे बघायला आवडतं, त्याला जे बोलायला आवडतं, त्याला जे करायला आवडतं ते सगळं देवालाही आवडत असेल अशी भावना तो करून बसतो. मग त्याला जे पदार्थ खायला आवडतात ते पदार्थ आपण देवाला दिले म्हणजे देव आनंदित होईल असं त्याला वाटतं. आणि मग तो त्याला आवडणारे वेगवेगळे पदार्थ देवाच्या समोर नैवेद्य म्हणून ठेवतो. पण त्याला माहिती आहे की देव तर यातलं काही खाणार नाही, खायला तर आपल्यालाच मिळणार आहेत. पण आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी तो देवावर आरोपित करतो. कारण त्याचं स्वतःबद्दलचं अज्ञान भगवंताच्या अस्तित्वावरही आरोपित होतं. ज्यानं स्वतःला ओळखलेलं नाही तो परमात्म्यालाही ओळखू शकत नाही. आणि ज्यानं स्वतःला ओळखलेलं नाही तो योग्य समर्पणच करू शकत नाही. जो स्वतःच्याच अस्तित्वाबद्दल अज्ञान बाळगून आहे तो ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलही अज्ञान बाळगून असतो. आणि आपलं समर्पण श्रेष्ठ आहे, आपलं दान श्रेष्ठ आहे, आपली आहुती श्रेष्ठ आहे असा एक भ्रम तो बाळगून असतो. आपल्याला जे आवडतं ते देवाला आवडेलच असं नाही. कारण आपल्याला जे आवडतं ते आपलं आहे. आणि आपलं जे आहे तेच अज्ञानमूलक आहे. म्हणून आपल्यातून जे काही बाहेर येईल तेही तितकंच अज्ञानमूलक असणार आहे. म्हणून ज्या लोकांना ज्या इंद्रियावर सर्वाधिक प्रेम असतं त्या इंद्रियाला आवडणाऱ्याच गोष्टी लोक दान देण्याचा प्रयत्न करतात. जो लोभी आहे तो देवाला देणगीच्या रूपानं दान देतो, संपत्तीच्या रूपानं, सोन्याच्या रूपानं दान देतो. आणि हा अहंकार बाळगून राहतो की मला ज्या अर्थी संपत्ती आवडते, धन आवडतं त्या अर्थी ते देवालाही आवडत असेल. आणि मग देवाला ते दिल्याचा एक अहंकार त्याच्या आत जन्माला येतो. पण याच्या विपरीत ज्ञानाचं समर्पण असतं. ज्ञानी व्यक्तीचं समर्पण, ज्ञानी व्यक्तीची आहुती, ज्ञानी व्यक्तीचा यज्ञ हा वेगळा प्रकार आहे. कारण ज्ञानी व्यक्ती मी कोण आहे हे नीटसं ओळखून असतो. आणि ज्याला कळलंय मी कोण आहे तर मी त्याचाच अंश आहे. मग मी त्याचाच अंश असेल, तो आणि मी एकच आहोत, तर मग मीच मला काय देऊ शकतो? तर मीच मला त्या गोष्टी देऊ शकतो ज्या मला वेगळं करतात. त्या गोष्टी म्हणजे देह. कारण आत्म्याला परमात्म्यापासून वेगळं करणारी एकच गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे शरीर. शरीर हा पडदा आहे. या पडद्याच्या पलीकडे जे आहे तेच पडद्याच्या अलीकडे आहे. या पडद्याच्या पलीकडे परमात्मा आहे, या पडद्याच्या अलीकडे आत्मा आहे, मध्ये देह आहे. आणि हा आत्मा जेव्हा अज्ञानामुळं
मीच देह आहे असं मानायला लागतो, तेव्हा त्याचं सगळं गणित चुकतं, त्याचा यज्ञ चुकतो, त्याची आहुती चुकते, त्याचं समर्पण चुकतं, त्याचं दानही चुकतं. म्हणून ज्याला आपण देतोय त्याचेच आपण अंश आहोत ही भावना एकदा जन्माला आली की मग देण्यासारखी एकच गोष्ट उरते, ती गोष्ट म्हणजे देह. आणि म्हणून ज्ञानी व्यक्तीकडून जे दान घडतं ते देहाचं, तो शरीराचंच समर्पण करतो, कारण त्याला स्वला नीट ओळखलेलं आहे, ज्याला दान द्यायचंय त्यालाही नीट ओळखलंय. नाहीतर अज्ञानी व्यक्ती ज्या गोष्टी देवाला देतोय त्या गोष्टी आधीच त्याच्या आहेत, तुम्ही त्याला काय देणार? संपत्ती त्यालाच निर्माण केलेली आहे. संपत्तीला संपत्ती म्हणून जे महत्व आहे तेही त्याच्यामुळेच आहे. सोन्याला सोनं म्हणून, पैशाला पैसे म्हणून, जे काही आहे ते त्याचंच आहे. ब्रह्मांड नायक आहे तो, त्याला तुम्ही काय देणार? तुमची काय पात्रता आहे त्याला देण्याची? आणि जे तुम्ही त्याला देतो म्हणतायत, झाडावरचा गुलाब तो त्यालाच समर्पित झालेला आहे, तुम्ही उलट तोडून त्याचं आयुष्य कमी करता. गुलाब त्यालाच अर्पण झालेला आहे, संपत्ती त्यालाच अर्पण झालेली आहे, शेवटी ते सगळं त्यालाच मिळणार आहे. तुम्ही फक्त भ्रम बाळगू शकता त्याला दिल्याचा. ज्ञानी व्यक्ती कधीच हा भ्रम बाळगत नाही. काही देवाला त्यानं दिलं तरी आपण ते त्याला दिलं ही भावना त्याच्या अंतःकरणात नसते. फक्त देण्यासारखा एकच विषय त्याच्यासमोर असतो, तो विषय म्हणजे देह. आणि हा देह तो काय करतो? ते तर सोहम मंत्र दीक्षिती, तो सोम हम मंत्राची दीक्षा घेतो. मी ब्रह्म आहे, सो अहम, तो मी आहे ही भावना त्याच्या मनामध्ये कायमची बिंबलेली असते. इंद्रिय कर्माची आहुती, आणि या इंद्रियाकडून जी कर्म घडतात त्या सगळ्या कर्माची तो आहुती बनवतो, तो सेवा देवाला देतो. सर्वश्रेष्ठ आहुती, सर्वश्रेष्ठ समर्पण जर कशाचं असेल तर ते इंद्रिय कर्माचं आहे. आत्मसमर्पण आपण म्हणतो, पण आत्मसमर्पण म्हणजे पाण्यानं पाण्यात मिसळणं आहे. तिथं कुणी कुणाला काही दिलेलं नाहीये, पण त्याच्या आधी देण्याची क्रिया जिथं संभवते, पाणी पाण्यात विलीन झालं, इथं देण्या घेण्याची प्रक्रिया संभवत नाही. त्याच्या आधी सगळी प्रक्रिया आहे, त्याच्या आधी सगळा आकार आहे, त्याच्या आधी सगळं दृश्य आहे, दिसणं आहे. आणि त्या प्रक्रियेतलं सर्वश्रेष्ठ समर्पण म्हणजे इंद्रिय कर्मांची आहुती, आणि ती आहुती तो देतो. ते तर सोहम मंत्रे दीक्षिती, इंद्रिय कर्माची आहुती ती ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया, आणि ज्ञानाच्या अग्नीला प्रदीप्त करून त्यानं इंद्रिय कर्माची आहुती त्याच्यामध्ये दिलेली असते. कारण ज्ञानाग्नी प्रज्वलित झाल्याशिवाय इंद्रिय कर्म समर्पित करण्याची भावना साधकाच्या आत निर्माण होत नाही, जन्माला येत नाही. आणि म्हणून ज्ञानाग्नी जन्माला आला पाहिजे, आणि मग त्या ज्ञानाग्नीमध्ये आपोआपच इंद्रिय कर्माची आहुती पडते. पाठी प्राणक्रियेची श्रुवे निशी, पूर्णाहुती पडली हुताशी, तेथ अवभृत समरशी सहजे झाले. अर्थात शेवटी प्राणकर्म ह्याच श्रुवा नावाच्या यज्ञपत्रासह अग्नीमध्ये पूर्णाहुती दिल्यावर आत्मस्वरूपी समरस झाल्याने यज्ञातील शेवटचे अवभृत स्नान सहजच घडून आले. यज्ञाच्या प्रक्रियेमधल्या काही गोष्टी माऊलींनी रूपकात्मक पद्धतीने इथं सांगितलेल्या आहेत. जेव्हा यज्ञ परिपूर्णतेला पोहोचतो, यज्ञामध्ये सगळ्या आहुती पडायला लागतात, तेव्हा सगळ्यात शेवटची एक आहुती यज्ञामध्ये द्यायची असते. त्या शेवटच्या आहुतीला पूर्णाहुती असं म्हणतात. आणि श्रुवा नावाचं यज्ञपत्र इथं माऊलींनी कल्पिलेलं आहे. यज्ञ प्रक्रियेमध्ये जी यज्ञपात्र आहेत त्या यज्ञपात्रांमधलं एक महत्त्वाचं यज्ञपात्र म्हणजे श्रुवा नावाचं यज्ञपात्र. त्या यज्ञपात्रामध्ये ज्या वेगवेगळ्या संविधा दिल्या जातात त्यातली सगळ्यात शेवटची पूर्णाहुती जी असते, ज्याच्यानंतर आहुती दिली जात नाही, ज्याच्यानंतर आहुती पडत नाही, ती अंतिम आहुती कोणती आहे? पाठी प्राणक्रियेची श्रुवे निशी. श्रुवे निशी शब्दाचा अर्थ आहे
श्रुवा नावाच्या यज्ञपात्रासह, कारण इथं यज्ञपात्राचंही समर्पण करावं लागतं, यज्ञपात्राचीही इथं समिधा दिली जाते. पूर्णाहुती पडली हुताशी, त्या यज्ञामध्ये पूर्णाहुती सुद्धा पडते. तेथ अवभृत समर्शी, म्हणजे अवभृत शब्दाचा अर्थ आहे यज्ञ समाप्तीचे स्नान. जेव्हा प्राणक्रिया घडते, जेव्हा प्राणाचं समर्पण घडतं, जेव्हा प्राणाची आहुती घडते, ती अंतिम आहुती आहे. शरीराची, शरीर कर्माची, इंद्रियांची आहुती पडली की प्राणकर्माची आहुती आपोआपच पडणार आहे. कारण इंद्रिय कर्म संपली, इंद्रिय कर्मांची आहुती झाली की मग शिल्लक राहतो तो केवळ आत्मा, केवळ प्राण. आणि मग एकदा या शरीराची आहुती पूर्णपणे जळाली की मग शेवटची समिधा पडते ती प्राणांची. आणि प्राणक्रियेचे श्रुवेनिशी, या श्रुव नावाच्या यज्ञपात्रात अंतिम समिधा पडते ती प्राणक्रियेची. आणि मग यज्ञ पूर्ण झाल्याचं अंतिम स्नान आपोआप घडतं. कारण यज्ञ पूर्ण झाल्यावर यज्ञ समाप्तीचं एक स्नान करावं लागतं. ज्यानं ते यज्ञ केलंय त्या यज्ञ करणाऱ्या यजमानाला यज्ञ पूर्ण झाल्यानंतर स्नान करावं लागतं. यजमान यज्ञ करतोय, त्याच्या नावानं तो यज्ञ चालतोय. जो पुरोहित आहे किंवा याज्ञिक आहे तो याच्याकडून यज्ञ करवून घेतोय. यज्ञाचं श्रेय जे आहे ते या यजमानाला मिळणार आहे, यज्ञ करणाऱ्याला मिळणार आहे. आणि यज्ञ करणारा कोण आहे तर देहधारी आहे. आणि या देहधारी जीवानं शरीररूपी कर्माची आहुती परमात्म्याच्या ज्ञानाच्या अग्निकुंडामध्ये समर्पित केली. आणि मग शेवटी प्राणही अर्पण केला. प्राणाचं समर्पण झालं की मग आपोआपच स्नान घडलं, यज्ञाच्या परिपूर्णतेचं ते अंतिम स्नान घडलं. मग आत्मबोधीचे सुख, जे संयमाग्नीचे हुतशेष, तोची पुरोडाशू देख घेतला ती. अर्थात मग संयमाग्नीत होमद्रव्यांचे हवन करून बाकी राहिलेले हुतशेष जे आत्मसुख तेच पुरोडाश म्हणून त्यांनी घेतले. आता सगळा यज्ञ झाल्याच्या नंतर, होम करून झाल्यानंतर काही एक यज्ञशेष भाग राहतो. यज्ञामध्ये पूर्ण तुम्ही आहुती टाकलेल्या आहेत. आहुती टाकल्यानंतरच्या काही जी राख असेल, जे काही उरलेला भाग आहे, त्याच्यासाठी वापरलेला इथला शब्द आहे हुतशेष. हुतशेष म्हणजे होम करून उरलेले यज्ञशेष. जे काही उरलेला जो काही भाग आहे तो भाग कोणता आहे तर आत्मबोधीचे सुख. आत्मा परमात्म्यात विलीन झाल्यानंतर आत्म्याला अनुभवाला येणारं निरंतर शुद्ध असं, पवित्र असं, अलौकिक असं, कधीच न संपणारं असं आत्मबोधीचं सुख त्याला कायमचं प्राप्त होतं. हे आत्मबोधीचं सुख म्हणजे यज्ञानंतर उरलेला शेष भाग आहे. उच्चिष्ठाचा भाग शेष उरला तो सेवू, असं तुकोबराय म्हणतात. उच्चिष्ठाचा भाग यज्ञ केलाय, शरीर देवाला अर्पण केलंय, इंद्रिय देवाला अर्पण केलेली आहेत, क्रिया देवाला अर्पण केलेली आहे. आणि हे सगळं अर्पण केल्यानंतर आत्मबोधीचं सुख शिल्लक राहील. तुकोबरायांनी सुद्धा या प्रकारचा यज्ञ आपल्या आयुष्यामध्ये केला होता. तुकोबरायांचे अनेक अभंग याची साक्ष देतात. तुकोबरायांनी वाटलं देवाला काय द्यावं, काय द्यावं. तुकोबरायांनी स्वतःकडे जेवढं काही संपत्ती, धन वगैरे होतं ते सगळं आधी देवाला देऊन टाकलं. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला होता, लोकांना खायला अन्न मिळत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये तुकोबरायांना वाटलं माझ्या गोदामात एवढं धान्य भरू नये, कित्येक पिढ्या माझ्या बसून खातील, पण आता जर हे धान्य असंच ठेवलं आणि लोक अन्न करून मरत पावत असतील तर त्या धान्याचा उपयोग काय. म्हणून सगळं धान्याचं कोठार उघडं करून टाकलं तुकोबरायांनी. आणि ऐन दुष्काळामध्ये
म्हणजे आता 2 दिवस काहीतरी सिलेंडरचा पेट्रोलचा तुटवडा पडला होता. अशा ह्याच्यात एखाद्या गॅस एजन्सीवाल्यानं स्वतःचे सिलेंडर फुकट वाटले असते तर त्या सिलेंडरवाल्याबद्दल जितका आनंद एखाद्या ज्यांना सिलेंडर मिळाला त्यांना झाला असता, अगदी तसाच आनंद तुकोबारायांच्या काळात सगळीकडे दुष्काळ पडला, खायला अन्न मिळत नव्हतं, तेव्हा तुकाराम महाराजांनी स्वतःचं धान्याचं कोठार लोकांना वाटून टाकलं. काय म्हणून वाटलं तर या जनता जनार्दनाला केलेलं ते तुकोबारायांचं पहिलं समर्पण आहे. इथून तुकोबारायांच्या यज्ञाला सुरुवात झाली. पहिलं संपत्ती धन देवाला अर्पण केलं, पण अहंकार बाळगला नाही. कारण तुकोबारायांनी विचार केला हे माझं थोडी आहे, धन कुबेराचे, हे जे काही मी दिलंय ते तर कुबेराचं आहे. कुबेरानं काही काळासाठी माझ्याकडे ते दिलं होतं. कुबेराचं धन देवाला दिलं म्हणजे माझं मी काय दिलं नाही, आपलं काहीतरी देवाला दिलं पाहिजे. मग तुकोबारायांनी विचार केला, मग आपण काय करू, जे जे काही आपण कर्म करतोय ते देवाला देऊ, जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. तुकोबाराय त्याच्या पुढे गेले, समर्पणामध्ये आहुतीमध्ये थोडं पुढे गेले. तुकोबाराय सांगताय जे जे काही करीतो देवा, जे जे काही मी करेल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही. बोलणं विठ्ठल, चालणं विठ्ठल, करणं विठ्ठल, ऐकणं विठ्ठल, सगळी क्रिया म्हणजे विठ्ठलच विठ्ठल. याला म्हणतात क्रियेचं समर्पण. तुकोबारायांनी संपत्तीचं समर्पण केलं, पण ते समर्पणही तुकोबारायांना कमी वाटलं. मग तुकोबारायांनी समर्पणाचा आपला स्तर उंच केला आणि मग क्रियेचं समर्पण सुरू केलं. पण भगवंतांना क्रिया जरी दिली तरी ती क्रिया तरी आपली कुठे आहे. देह हे काळाच आहे, हे जे शरीर आहे हे शरीर तर काळाच आहे, यमाच आहे. मग या शरीरानं काही केलं तर ते आपण केलं असं थोडी होईल. तुम्हाला एखाद्याने एक वस्तू दिली आणि त्या वस्तूतून काहीतरी बनवून तुम्ही ती वस्तू तिसऱ्याला दिली, तुम्ही तुमचं काय दिलंय. आणि तुकोबारायच असा विचार करू शकतात, आपण थोडं काही दिलं की खूप काही सांगत असतो, थोडं काही दान दिलं की माझं यादीत नाव आलंय का, या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो, तपासत असतो. तुकोबारायांनी विचार केला हे तरी कुठं माझं आहे. मग तुकोबारायांनी विचार केला आपलं काय आहे. मग तुकोबारायांच्या लक्षात आलं एक गोष्ट आहे, जी गोष्ट देवानं आपल्याला दिलेली आहे, ती गोष्ट म्हणजे जीवदशा, जीव, आत्मा, प्राण, तो परमात्म्यानं आपल्याला दिलाय. त्याच्यापासून बनलेला तो भाग त्याला देण्यासारखा आहे. मग शेवटचं समर्पण म्हणजे आत्मसमर्पण. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवोनिया काही न मागती. जीव भावही देवाच्या चरणावर ठेवून टाकला, समर्पित करून टाकला. ह्याला म्हणतात आत्मसमर्पण. देह समर्पण करणं, आत्मसमर्पण करणं. आणि एकदा जीव भाव देवा पायी, एकदा का जीव भाव देवाच्या चरणावर गेला, प्राण त्याला समर्पित झाले की मग आत्मबोधीचे सुख. आणि मग काय आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. मग काय आनंदच आनंद, सुखच सुख. मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे होत शेष, संयमरूपी अग्नीतून जे उरलंय, संयम ठेवल्यामुळे जे मिळालंय. संयम ठेवणाऱ्याला खूप मिळतं. उतावीळता ज्याच्याकडे आहे, जो उतावीळ आहे त्यालाच मनासारखं जास्त काही मिळत नाही. संयम ठेवला पाहिजे. तोची पुरोडाशू देख घेतला तीही. मग होम करून जे काही उरले ते सगळं त्यानं घेतले, जे की आत्मबोधीचं सुख आहे. एक ऐशिया ही यजनी मुक्त ते झाले त्रिभुवनी, या यज्ञ क्रिया तरी आनानी परिप्राप्य ते एक. अर्थात कोणी अशा प्रकारच्या या यज्ञांनी त्रिभुवनात मुक्त झाले, या यज्ञ क्रिया जरी नाना प्रकारच्या आहेत तरी त्यांची अखेर फलप्राप्ती एकच आहे.
एक ऐशिया ही यजनी. काही लोकांनी या प्रकारचं यजन करून मुक्त ते झाले त्रिभुवनी आणि ते त्रिभुवनामधून मुक्त झाले. या यज्ञक्रिया तरी अनानी म्हणजे नाना प्रकारच्या अशा यज्ञक्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. परिप्राप्य ते एक, म्हणजे प्राप्त होतंय ते एक आहे. गावाला येण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात. पंढरपूरला यायचंय, वेगवेगळे मार्ग आहेत. पूर्वेकडून या, पश्चिमेकडून या, दक्षिणेकडून या, उत्तरेकडून या, वायव्येकडून या, ईशान्येकडून या, सगळ्या कोणत्याही दिशेनं तुम्ही तिथं जाऊ शकता. येण्याचे मार्ग वेगळे आहेत. पण एकदा पंढरपुरात आलात की पंढरपूर एक आहे, पंढरपूर वेगळं नाही. तसं यज्ञ कोणत्याही मार्गाने करा, पण अंतिमतः जे मिळतं ते एकच आहे. आणि ते अंतिमतः जे मिळतं ते अनेकांनी या त्रिभुवनात मिळवलेलं आहे. अनेकांनी अशा वेगवेगळ्या प्रकारचं यजन करून मुक्त दशा प्राप्त केलेली आहे. अनेक आत्मे मुक्त झालेत, अनेक आत्मे परमात्म दशेला उपलब्ध झालेत, प्राप्त झालेत. अशा परमात्म दशेला उपलब्ध झालेल्यांची संख्या कमी नाहीये. यांनी क्रियाही वेगवेगळ्या केल्यात, पण प्राप्ती मात्र सगळ्यांना एकच झाली. आता या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या 5 महत्वाच्या पद्धतींचं वर्णन, 5 प्रकारच्या यज्ञांचं वर्णन, ज्याला पंचयज्ञ म्हणतात, त्याचं वर्णन भगवान कृष्ण परमात्मा करणार आहेत. भगवंत काय म्हणतात बघूया. द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतयः संशितवृताः. अर्थात द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, वागयज्ञ व ज्ञानयज्ञ असे 5 प्रकारचे यज्ञ आहेत. तीक्ष्ण वृत्ते करणारे यती म्हणजे प्रयत्नशील यतीच हे यज्ञ करतात. यज्ञाचे महत्वाचे 5 प्रकार भगवंताने इथं सांगितलेले आहेत. या 5ही यज्ञाला स्तराप्रमाणे भगवंतानं मांडले. सगळ्यात स्तरांच्या दृष्टीनं निम्न स्तरावर असलेला यज्ञ म्हणजे द्रव्य यज्ञ. ज्या द्रव्य यज्ञाची आपण चर्चा करतो. प्रतिकात्मक यज्ञ जो आहे, रूपकात्मक यज्ञ जो आहे, ऋषी मुनींनी जे यज्ञ केले, यज्ञकुंड तयार करायचा, ती जागा सगळी शुद्ध करायची, पवित्र करायची, शुचिरभूत करायची, यज्ञकुंड तिथं उभं करायचं, यज्ञकुंडामध्ये होमपात्र ठेवायचं, होमपात्रामध्ये सुरुवातीला काही समिधा ठेवायच्या, बसण्यासाठी चौरंग, रांगोळ्या वगैरे लागणारे सगळे पदार्थ. एक याज्ञिक तिथं आहे, मांत्रिक आहे, यजमान आहे, मंत्रोच्चार सुरू आहे आणि यज्ञ सुरू झाले. एक 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 आहुती त्या यज्ञकुंडामध्ये पडते. हा झाला द्रवरूप यज्ञ, ज्याचं रूपक इथं भगवंतांनी आणि माऊलींनी मांडलंय. ते मूळ रूप जे आहे ते द्रव्य रूप यज्ञाचं आहे. दान देण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया या यज्ञामध्ये मोडते. द्रव्य यज्ञ ज्याच्यामध्ये पदार्थांना महत्व आहे, ज्याच्यामध्ये वस्तूंना महत्व आहे. पदार्थ, वस्तू दान देणं चुकीचं नाहीये, तेही दानच आहे. कारण काही लोकांकडं त्यांच्याशिवाय दुसरं देण्यासारखं काही नाहीच आहे, ते तेच देतात. आणि शेवटी आपल्याला जे आवडतं ते देवाला देणं, ते देवाला द्यावंसं वाटणं ही साधनेची सुरुवात आहे. हरकत नाही तिथून सुरुवात करायला, पण ती सुरुवात आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. तो शेवट नाहीये. एखादा मुलगा अ आ इ शिकतोय, बाराखडी शिकतोय, चांगली बोलतोय, चांगली लिहितोय, चांगली गोष्ट आहे. पण त्याच्या त्या चांगलेपणाचं जर तुम्ही कौतुक करत राहाल तर तो पुन्हा शब्द कधी शिकेल, शब्दातून येणारी वाक्यरचना कधी शिकेल, वाक्यरचनेमागचं व्याकरण कधी शिकेल, मग स्वतः लिहायला कधी शिकेल, बोलायला कधी शिकेल. म्हणून त्याला शब्दांचं अंतिम ज्ञान प्राप्त होण्यापूर्वी अ आ इ बाराखडी, स्वर, व्यंजन
यांचं ज्ञान असलंच पाहिजे, पण त्या ज्ञानाचं किती कौतुक करायचं? एका मर्यादेपर्यंत ते कौतुक ठीक आहे, पण त्या मर्यादेच्या पुढं त्याचं कौतुक नाही करायचं. द्रव्य यज्ञ श्रेष्ठ आहे, कारण द्रव्य यज्ञापासून यज्ञाची सुरुवात होते, यज्ञाची प्रवृत्ती बळावते. तुकोबारायांनी धान्याचं कोठार सगळ्या देहू गावाला वाटलं, तिथून समर्पणाची सुरुवात झाली, देण्याची सुरुवात झाली. आणि ज्याला देण्याची सवय लागते तो देतच राहतो, देतच राहतो. म्हणून दान देणारे एकदाच दान देऊन मोकळे होत नाहीत, त्यांना दान देण्याची एक वेगळी अभिलाषा निर्माण होते. म्हणून पहिली सुरुवात आहे द्रव्य यज्ञ. ज्यानं द्रव्य यज्ञ दिलाय त्या द्रव्य यज्ञापेक्षा श्रेष्ठ यज्ञ आहे तपोयज्ञ. तपोयज्ञामध्ये वेळ द्यावा लागतो. द्रव्यापेक्षा वेळ श्रेष्ठ आहे. ज्याच्याकडे द्रव्य आहे तो द्रव्य देईल, पण द्रव्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे वेळ. आणि काही लोकांकडे वेळ नाही. देवाला वेळ देणं, भगवंतासाठी वेळ देणं हे भगवंताला पैसे देण्यापेक्षा जास्त आवडणार आहे. देवाला तुम्ही पैसे दिले, दान दिलं, दान दिलं आणि तुम्ही मोकळे झालात. तुम्ही देवाला दान दिलं आणि देवानं तुम्हाला आयुष्यभराचा जो वेळ दिलाय, त्या वेळेत थोडासा वेळ गुंतवून जे पैसे मिळालेत ते तुम्ही देवाला दिलेत, म्हणजे तुम्ही कंजूसी केली. तुमच्याकडं बरंच काही देण्यासारखं होतं, पण तुम्ही वेळ दिला नाही. कारण तुम्हाला माहिती आहे, वेळेपेक्षा मी धन दिलं तर अधिक देता येईल, आणि वेळ वाचवला तर त्या वेळेतून अजून ते दिलेलं धन कमवता येईल. म्हणून प्राथमिक स्तरावर तुम्ही वस्तू देवाला द्या. दुसरा स्तर येतो वेळेचा. देवाला वेळ द्या, साधनेसाठी वेळ द्या. वस्तू देऊन वेळ वाचवता येतो, वस्तू देऊन समर्पणाची, दानाची, दातृत्वाची सुरुवात करता येते, पण तो शेवट नाही. म्हणून दुसरा यज्ञ आहे तपोयज्ञ. वेळ देणं, तप करणं, भगवंताच्या प्राप्तीसाठी साधना करणं, ही दुसरी सुरुवात आहे. तिसरा यज्ञ सांगितला योग. योग म्हणजे जे मिळालेलं नाही ते मिळवणं, त्याचं नाव आहे योग. योग यज्ञ म्हणजे जी गोष्ट अप्राप्त आहे ती मिळवण्यासाठीची साधना. आणि जीवाला अप्राप्त गोष्ट म्हणजे परमात्मा, तो मिळवण्यासाठीचा जो साधना कालावधी आहे त्याला म्हणतात योग यज्ञ. नुसती वेळ देऊन चालत नाही. काही लोक वेळ देतात, मंदिरात येतील, झाडलोट करतील, पूजा अर्चा करतील, मूर्ती धुतील वगैरे, मंदिराची साफसफाई वगैरे कर, वेळ दिलाय, पण त्या वेळेमध्ये सुवाचं काही नाहीये, फक्त क्रिया, आणि तीही भौतिक, बाह्य, आंतरिक काही दिलेलं नाहीये. पैसे देण्यापेक्षा, धन देण्यापेक्षा वेळ देणं मूल्यवान आहे, पण केवळ मूल्यवान असा वेळ देऊन थांबणार नाहीये. तुम्ही भौतिक वेळ दिलाय, शरीरानं उपस्थित राहिलात, देवाचं पूजन चालू आहे बसून ऐकताय, भजन चालू आहे टाळ्या वाजवताय, स्वतः भजन म्हणताय, या गोष्टी तपोयज्ञात येतात. पण याच्या पुढची यज्ञाची पद्धती आहे, त्याला म्हणतात योग यज्ञ. योग यज्ञामध्ये जे मला कळालेलं नाहीये, जे मला मिळालेलं नाहीये, जे मला अजून जाणून घेण्यासाठी शिल्लक आहे, ते जाणून घेण्यासाठी वेळ दे. ध्यानधारणा, एकाग्रता, भगवंताशी अनुसंधान साधण्याचा प्रयत्न, भौतिक जगापासून स्वतःला वेगळं करण्याचा प्रयत्न म्हणजे योग यज्ञ आहे. आणि योग यज्ञाच्या पुढचा यज्ञ आहे वाग यज्ञ, वाचेचा यज्ञ. जे मनाला कळायला लागले, मनाला जे जाणवायला लागले, जे कळत नव्हतं ते आता कळायला लागले, जे कळायला लागले, जाणवायला लागले, ते बोलणं,
म्हणजे वाघयज्ञ, आणि अंतिम यज्ञ म्हणजे ज्ञान यज्ञ. लोकांना बोलून, मला अनुभवून जे कळालंय त्यामध्ये तृप्त राहणं हा ज्ञान यज्ञ. आणि ज्यात तीव्रता आहे तेच लोक हा यज्ञ करतात. ज्याच्यामध्ये तीव्र देण्याची भावना आहे तोच द्रव्य देतो, नाहीतर द्रव्य अनेक लोकांकडे आहे. ज्याच्याकडे देण्याची तीव्र भावना आहे तोच देतो. नाहीतर दोन मित्र असे निघाले म्हणे, अशा भागात गेले जिथं चोऱ्या वगैरे जास्त होत होत्या. अशा भागात दोन मित्र जात होते. तर त्यातल्या एका मित्रानं दुसऱ्या मित्राची 10,000ची उधारी घेतली होती. त्या दोघांची चर्चा चालू होती, काय रे तू माझ्याकडून 10,000 रुपये घेतलेत, बघता बघता 5-6 वर्ष झाले तू ते 10,000 मला देतच नाहीस. अशी चर्चा चालू असतानाच तिथं चोर आले. चोराने दोघांना मारायला सुरुवात केली. काढा पैसे, काढा पैसे. त्यानं चोराला सांगितलं 2च मिनिट थांबा. त्यानं ते पैसे काढले, मित्राला सांगितले हे घे तुझे 10,000 घेतले होते ना, मिटले आता मला 10,000 मागू नको. दिले, पण देण्याची वृत्ती होती म्हणून नाही दिले. देण्याची वेळ आली, दिल्याशिवाय पर्याय नाही म्हणून दिले. कारण चोराला देण्यापेक्षा मित्राला देऊ, किमान त्याची उधारी चुकवली एवढा तरी समाधान. कारण पैसे तर शेवटी चोरच काढून घेणार आहेत. मग माझ्याकडून घेतले काय, मित्राकडून घेतले काय. देण्याची इच्छा तीव्र असल्याशिवाय द्रव्यदानही घडत नाही. संपत्ती अनेकांकडे आहे, पण द्यायची वेळ आली की मग कंजूसी, द्रव्यही द्यावं वाटत नाही. देण्याची तीव्र भावना जिथं आहे तिथंच द्रव्य दान घडतं. जिथं देण्याची तीव्र इच्छा आहे तिथंच वेळ दिला जातो. नाहीतर नाही हो, वेळ नाही, खूप काम आहेत, ही भावना. वेळ द्यायची वेळ येऊ, ध्यान करण्याची वेळ येऊ, बोलण्याची वेळ येऊ, किंवा ज्ञान यज्ञ, या सगळ्यामध्ये तीव्रता असली पाहिजे. आता माऊली या श्लोकाचं काय स्पष्टीकरण करतायत बघूया. एक द्रव्य यज्ञ म्हणिती, एक तपसामग्रिया निपजविती, एक योग यागुही आहाती जे सांगितले. अर्थात हे जे योग सांगितले त्यापैकी एकाला द्रव्य यज्ञ म्हणतात, एकाला तपसामुग्रीने साध्य केलेला तपोयज्ञ म्हणतात, आणि एकाला अष्टांग साधन युक्त योग यज्ञ म्हणतात. इथं एकाच याच्यात 3 यज्ञाचं वर्णन माऊलींनी केलंय. एक द्रव्य यज्ञ म्हणिपती, पहिला यज्ञ आहे तो द्रव्य यज्ञ आहे. एक तपसामग्रिया निपजविती, दुसरा जो यज्ञ आहे तो आहे तपसामग्रिया निपजविती. तप करण्यासाठी लागणाऱ्या सामुग्रीला निर्माण करणारा यज्ञ म्हणजे तपोयज्ञ. एक योग यागुही आहाती जे सांगितले, आणि तिसरा जो आहे तो योग याग आहे, योग यज्ञ आहे. योग यज्ञ म्हणजे अष्टांग साधन युक्त यज्ञ असं त्यांनी म्हटलंय. अर्थात तेच नियमन, एकाग्रता, ध्यान, जे अष्टांग योग मार्ग सांगितलेत. बौद्ध तत्वज्ञानामध्ये, जैन तत्वज्ञानामध्ये यांचं विस्तृत वर्णन आहे. पतंजली योग सूत्रामध्ये सुद्धा या अष्टांग मार्गांचं विस्तारानं वर्णन केलं. ज्ञानोबारायांनी सुद्धा 6व्या अध्यायामध्ये या तपोयज्ञाचं खूप सूक्ष्म बारकाईनं वर्णन केलंय. कुंडलिनी जागृती वगैरे विषय सगळे त्यावेळी येणार आहेत, त्यामुळे त्या यज्ञाचा आणखी विस्तारानं विचार पुढे करू. पण तपसामग्रिया निपजविती, एक योग यागुही आहाती जे सांगितले, योगी लोकांकडून घडणारा तो यज्ञ आहे. एकी शब्दे शब्दू यजिजे, तो वाग यज्ञ म्हणजे, ज्ञाने ज्ञेय गमिजे, तो ज्ञान यज्ञ. तिसऱ्या यज्ञाचं वर्णन करताना माऊली म्हणतायत, कोणी शब्दांनी शब्दांचे यजन करतात त्याला वागयज्ञ असे म्हणतात, आणि ज्या यज्ञात ज्ञानाने ब्रह्मरूप ज्ञेयाची प्राप्ती होते तो ज्ञानयज्ञ होय. पुढच्या 2 यज्ञांचं इथं माऊलींनी वर्णन केलंय. एकी शब्दी शब्दू यजिजे, शब्दाने शब्दांची पूजा. तुकोबारांनी सुद्धा म्हटलंय, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दाचीच शास्त्रे यत्न करू. शब्दचे आमुच्या जीवीचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोक.
तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. एक पूजेचा प्रकार आहे शब्द पूजा, वाग पूजा. ज्ञानोबरांनी सुद्धा ज्ञानेश्वरीच्या शेवटी म्हटलंय, येणे वाग यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान आहे. या ज्ञानेश्वरीला ज्ञानोबरांनी वाग यज्ञ म्हटलंय, शब्दांचा यज्ञ. शब्दांचा आधार घेऊन शब्द रूप अशा परमात्म्याचं शब्दांनी वर्णन करायचं. एकी शब्दी शब्दू यजीजे. तुकोबारायांनी सुद्धा शब्दांच्या माध्यमातून भगवंताचं वर्णन केलं. तुकोबारायांची गाथा, सगळं संत साहित्य म्हणजे वाग्यज्ञ आहे. हेतू एकच आहे, देवाचं वर्णन करणं, देवाचं स्वरूप सांगणं, देवाचा मार्ग सांगणं, त्याच्या प्राप्तीचे वेगवेगळे मार्ग सांगणं, त्याच्या प्राप्तीतले अडथळे सांगणं, त्याच्या प्राप्तीचा आनंद सांगणं, त्याच्या प्राप्तीच्या पद्धती सांगणं, त्याच्या प्राप्तीसाठी झटणाऱ्यांचं वर्णन करणं, त्याच्या प्राप्तीसाठी न झटणाऱ्यांचं वर्णन करणं, त्याच्या प्राप्तीत येणाऱ्या अडथळ्यांचं वर्णन करणं, त्या मार्गाला सहकारी ठरणाऱ्या सगळ्या गोष्टींचं वर्णन करणं, या सगळ्यांनी संत साहित्य भरले. संत साहित्य हा वाग यज्ञ आहे. एकी शब्दी शब्दू यजिजे, तो वाग यज्ञ म्हणजे ज्ञाने ज्ञेय गमिजे, तो ज्ञान यज्ञ. आणि ज्ञानानं ज्ञेय गमिजे, गमिजे शब्दाचा अर्थ आहे मिळणं. ज्ञाने ज्ञेय गमिजे, जे ज्ञेय आहे ते मिळणं म्हणजे ज्ञान यज्ञ. कारण जगामध्ये मिळण्यासारखी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे परमात्मा. बाकी सगळं मिळाल्याचा भ्रम आहे. मला पैसे मिळाले, भ्रम आहे. मिळाले असते तर कायम आपले राहिले असते, ते काही तुमच्याकडे जास्त काळ राहणार नाहीत. म्हणून पैसे मिळाले हा भ्रम आहे, कारण ते मिळाले काही काळानं जातील. आयुष्य मिळाले भ्रम आहे, काही काळ मिळाले संपून जाईल. शरीर मिळाले भ्रम आहे, काही काळ मिळाले निघून जाईल. कायम मिळणारी गोष्ट म्हणजे आत्मा, आत्मज्ञान. ते एकदा मिळालं की मग दूर होत नाही. म्हणून ज्ञाने ज्ञेय गमिजे, जे ज्ञेय आहे, जाणून घेण्यासारखं आहे, ते मिळणं म्हणजे ज्ञान यज्ञ. हे अर्जुना सकळ कुवाडे, जे अनुष्ठिता अति साकडे, परी जितेंद्रिया सीची घडे योग्यता वशे. अर्थात अर्जुना, हे सर्व यज्ञ फार बिकट असून याचे आचरण करणे फार दुर्घट आहे. परंतु ज्यांनी इंद्रिये जिंकली असतील त्यांनाच अधिकार परत्वे ते करता येतील. या 5 प्रकारची यज्ञ आहेत. द्रव्य यज्ञ आहे, तपयज्ञ आहे, वाग यज्ञ आहे, योग यज्ञ आहे आणि ज्ञान यज्ञ आहे. हे सगळे यज्ञ कुणाला घडतात? हे अर्जुना सकळ कुवाडे, कुवाडे म्हणजे बिकट. हे सगळे प्रकारचे यज्ञ बिकट आहेत. द्रव्य यज्ञ ही बिकट आहे, किचकट आहे, अवघड आहे, त्यातही तीव्रता लागते. द्रव्य यज्ञ ही सहज घडत नाही, वस्तू यज्ञ ही सहज घडत नाही, देवाला काहीतरी द्यावंसं वाटणं हेही सहज घडत नाही. ते घडतं ज्याची तीव्र इच्छा आहे, ज्याला पूर्ण समर्पित करण्याची भावना आहे, तोच हे देऊ शकतो. खूप तीव्रता लागते. द्रव्य यज्ञ घडण्यासाठी सुद्धा, द्रव्य यज्ञ सुद्धा बिकट आहे. स्तरामध्ये जरी खाली असला तरी दान घडणं अवघड आहे, त्यासाठी तीव्रता लागते. हे अर्जुना सकळ कुवाडे, सगळंच बिकट आहे. जे अनुष्ठिता अति साकडे, यापैकी कोणत्याही यज्ञाचं अनुष्ठान करणं अवघड आहे. अति साकडे, अतिशय अवघड आहे. द्रव्य यज्ञच घडणं अवघड आहे. द्रव्य यज्ञ घडला तरी तपयज्ञ घडणं आणखी अवघड आहे. तपयज्ञ घडला तरी योग यज्ञ घडणं आणखी अवघड आहे. योग यज्ञ घडला तरी वाग यज्ञ घडणं आणखी अवघड आहे. आणि हा घडला की ज्ञान यज्ञ घडणं आणखी अवघड आहे. ह्या सगळ्या यज्ञांमध्ये कठीणता आहे. परी जितेंद्रिये सीची घडे योग्यता वशे, जो जितेंद्रिय आहे त्याच्याकडूनच या प्रकारचा यज्ञ घडू शकतो. समर्पित भावना असल्याशिवाय,
समर्पणाची तीव्र भावना असल्याशिवाय यातला कोणताही यज्ञ घडणं शक्य नाही. जशी तीव्रता द्रव्य यज्ञासाठी पाहिजे तशीच तीव्रता तपस यज्ञासाठी सुद्धा पाहिजे. आपल्याकडे तप या शब्दाला एक वेगळा अर्थ आहे. 12 वर्षाचा एक तप होत असतो आणि शास्त्र असं सांगतं, याला विज्ञानही नाकारणार नाही, की तुम्ही एकच गोष्ट सलग 12 वर्ष केली तर जी क्रिया तुम्ही सलग करताय ती क्रिया तुमच्यावर फळते. तुम्ही 12 वर्ष चित्रकलेची साधना करा, मग तुम्हाला चित्रकला प्रसन्न होणार. मग तुम्ही नुसत्या हाताच्या रेषा काढल्या तरी चित्र तयार होणार. तुम्ही 12 वर्ष गायनाची साधना केली की तुम्ही गायक होणार. तुम्ही सहज लय घेतली तरी संगीत त्यामध्ये उतरणार. ज्यांनी राग सुरू केले, ज्यांनी राग निर्मिले, त्यांनी काही आधी तयार असलेले राग गायले नाहीत. जो साधना करतो गायनाची तो राग निर्माण करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे राग आहेत, यमन, कल्याण, भैरवी, भीमपलासी वगैरे वगैरे भरपूर राग आहेत. तो राग तोच तयार करू शकतो ज्यानं तपसाधना केली आहे गायनात. कुणी युद्ध साधना केली, 12 वर्ष युद्ध साधना केली, मग त्याला युद्धाची अशी कला अवगत होते की मग तो तलवारबाजी असो, धनुष्यबाण काही असो, चपखलपणे तो त्याचं सादरीकरण करू शकतो. यानं वाक साधना केली, शब्दांची साधना केली 12 वर्ष. एखाद्यानं 12 वर्ष कीर्तन केली की त्याला कीर्तन असं कीर्तनाची कृपा प्राप्त होते त्याला, की त्याला झोपेतून उठून जरी कीर्तनाला उभं केलं तरी तो तितक्याच आत्मविश्वासानं ती कला सादर करतो. प्रवचन असेल, कोणतीही क्रिया तुम्ही सलग 12 वर्ष केली, बाकीच्या तर जाऊ द्या, विष पचवण्याचा सराव जरी तुम्ही केला 12 वर्ष तर तुम्ही विषही पचवू शकता. अशक्य काहीच नाही. तपसाधना, योग साधना, तुम्ही एकाग्र राहण्याचा प्रयत्न केला, एकदा योग प्रक्रिया सुरू केली 12 वर्ष की तुम्हाला योगही फळतो, एकाग्रता फळते. मग कितीही अवघड अशा वादळातही तुमची एकाग्रता भंग होणार नाही. वागयज्ञ, एकदा तुम्ही शब्दांची 12 वर्ष साधना केली की मग तुम्ही कोणत्याही विषयावर कधीही कितीही वेळ बोलू शकता. आणि ज्ञानयज्ञ, त्या आत्मस्थितीमध्ये जो राहिला, जितेंद्रिय असल्याशिवाय हे घडणार नाही. जितेंद्रियासीच घडे योग्यतावशी, त्याची जी पात्रता आहे त्या पात्रतेप्रमाणे त्याला ते मिळेल. ते प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आथिले, म्हणून आपण पातीही केले आत्महवन. अर्थात तेच त्या ठिकाणी चांगले प्रवीण असतात आणि योग समृद्धीनेही ते संपन्न असतात. म्हणून आपल्या कुटस्थ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपल्या जीव बुद्धीचे ते हवन करू शकतात. बघा, द्रव्य यज्ञाची सुरुवात कुठूनही हो, शेवट एकच आहे. तुम्ही द्रव्य यज्ञातूनही तिथं पोहोचू शकता, तुम्ही तपयज्ञानही तिथं पोहोचू शकता, तुम्ही योग यज्ञानही तिथं पोहोचू शकता, तुम्ही शब्द यज्ञानही तिथं पोहोचू शकता, तुम्ही ज्ञान यज्ञानही तिथं पोहोचू शकता. तुमच्या मार्गामध्ये भिन्नता असेल पण अंतिमता जी आहे ती अवस्था एक आहे. ते प्रवीण तेथ भले आणि ते त्या त्या साधनेत प्रवीण असतात. काही जण द्रव्य यज्ञामध्ये प्रवीण असतात, भौतिक वस्तूंच्या देण्यामध्ये प्रवीण असतात, त्यातूनही मोक्ष मिळतो. तुम्ही सेवा करताय, तुम्ही दवाखाना चालवताय, लोकांना औषधं देताय, सलाईन देताय वेळेवर, या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय. कुणी अन्नधान्य वाटतंय, आयुष्यभर त्यानं ते केलं पाहिजे, निष्ठेनं त्यानं ते केलं पाहिजे, सलगपणे त्यानं ते केलं पाहिजे. तुम्हाला त्यातूनही मोक्ष मिळेल. द्रव्य यज्ञही तुम्हाला तिथंच नेणार, तपयज्ञही तुम्हाला तिथंच नेणार
सगळे यज्ञ तिथंच, ते प्रवीण तेथ भले. प्रत्येक जण त्या त्या यज्ञामध्ये तिथं तिथं प्रवीण आहे आणि योग समृद्धी आथिले. आणि या सगळ्यांना मिळते ती योग समृद्धी. योग, इथं आलेला योग समृद्धी शब्द आधी आलेल्या योग यज्ञातल्या योग शब्दापेक्षा वेगळा आहे. इथं योग म्हणजे अप्राप्ताची प्राप्ती, म्हणजे आत्म्याला परमात्मा मिळाला त्या अर्थानं इथं योग शब्द आलेला आहे. योग समृद्धी आथिले, आत्म्याला परमात्मा मिळाला. पाण्याचा थेंब समुद्रात विलीन झाला. त्या ब्रह्मांड नायकाबरोबर ज्याचं संधान साधलं तो स्वतः ब्रह्मांड नायक झाला. आणि योग समृद्धी आथिले, तो त्या अवस्थेला पोहोचला. म्हणून आपण पातीही केले आत्महवन. आणि मग त्यानं स्वतःच केलेलं ते आत्महवन आहे. स्वतःच्याच आत्म्याचं परमात्म्यात त्यानं केलेलं ते हवन आहे. पाण्याच्या थेंबानं समुद्रात विलीन होणं, एका छोट्याशा दिव्यानं परमप्रकाशात विलीन होणं म्हणजे आत्महवन. आणि हा सर्वश्रेष्ठ दर्जाचा यज्ञ तो करतो. अशा प्रकारचं सगळ्या यज्ञ पद्धतींचं वर्णन भगवंतानं केलं. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्यांचं आणि श्लोकांचं चिंतन आणि निरूपण आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.